समन्स, खरात प्रकरण महागात पडणार. भोंदूगिरी यांनी लैंगिक अत्याचाराने सुरू झालेलं खरात प्रकरण आता अमाप संपत्ती आणि मनी लॉन्ड्रिंगच्या उंबरठ्यावर पोहोचलंय. खरात अनेक खात्यांवरून पैसे वळवत होता, मालमत्ता जमवत होता. त्यात एक खातं रुपाली चाकणकरांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर यांचं असल्याचंही चर्चेत आहे. त्यामुळे आता प्रतिभा चाकणकर या पोलीस चौकशीतून सुटल्या असल्या तरी आता ईडीच्या रडारवर आल्यात. कारण प्रतिभा चाकणकर यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश ईडीकडून देण्यात आले. तसंच समन्स ईडीनं प्रतिभा चाकणकरांना बजावलंय. त्यामुळे चाकणकर भगिनींचा पाय आणखी खोलता जाताना दिसतोय. हे नेमकं प्रकरण काय आहे आणि चाकणकर नेमक्या कशा अडकू लागल्यात, खरातच्या काळ्या धंद्यात त्यांचा किती काय रोल होता, ईडी नेमकं काय करू शकते, या सगळ्याचा आढावा घेणारा हा व्हिडिओ पाहूया. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहतात LS मराठी. महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात सध्या एक खळबळजनक बातमीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्या सख्या भगिनी प्रतिभा चाकणकर आणि त्यांचा मुलगा तन्मय चाकणकर यांना ईडीनं चौकशीसाठी समन्स बजावलंय. हे समन्स भोंदूबाबा अशोक खरात यांच्याशी संबंधित असलेल्या मोठ्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचा भाग असल्याचं सांगितलं जात असून त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा उगम नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्या अटकेपासून झालाय. अशोक खरात यानं स्वतःला दैवी शक्तीचा अवतार असल्याचं भासवून अनेक भाविकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. तो लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी किंवा आजार बरे करण्यासाठी अवतार पूजा करायच्या नावाखाली त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळायचा. तपासादरम्यान असं दिसून आलंय की खरातनं केवळ धार्मिक फसवणूकच केली नाही, तर गोळा केलेला पैसा पांढरा करण्यासाठी बँकांमध्ये बनावट खाती उघडली होती. या व्यवहारांची व्याप्ती 50 ते 70 कोटी रुपयांच्या घरात असल्याची शक्यता वर्तवण्यात येते. ईडीच्या तपासात प्रतिभा चाकणकर यांचं नाव प्रामुख्यानं 2 कारणांमुळे समोर आलंय. पहिलं म्हणजे अशोक खरात आणि प्रतिभा चाकणकर यांच्यात गेल्या काही काळात 250 पेक्षा जास्त वेळा फोनवरून संभाषण झाल्याचं कॉल डिटेल्स रेकॉर्ड्स मधून स्पष्ट झालंय. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे पुण्यातील समतानगरी सहकारी पतसंस्थेमध्ये खरातनं उघडलेल्या काही संशयास्पद खात्यांशी प्रतिभा चाकणकर यांचा थेट संबंध असल्याचे पुरावे ईडीला मिळाले. या खात्यांमधून मोठ्या प्रमाणात पैशांची देवाणघेवाण झाली असून त्यात प्रतिभा चाकणकर यांचं नाव वापरलं गेल्याचा संशय. या पार्श्वभूमीवर प्रतिभा चाकणकर यांनी आपली बाजू मांडताना खरातनं आपली फसवणूक केल्याचा दावा केलाय. त्यांच्या म्हणण्यानुसार खरातनं आध्यात्मिक सल्ल्याच्या नावाखाली त्यांचा विश्वास संपादन केला आणि त्यानंतर त्यांच्याकडून वैयक्तिक कागदपत्र घेतली. या कागदपत्रांचा गैरवापर करून त्यानं त्यांच्या नकळत बँकांमध्ये व्यवहार केले असावेत अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. त्यांनी आपण या प्रकरणात पीडित असल्याचं सांगत तपासात पूर्ण सहकार्य करणार असल्याचं स्पष्ट केलंय. मात्र ईडीच्या अधिकाऱ्यांच्या मते केवळ कागदपत्रांचा गैरवापर इतपतच हे प्रकरण मर्यादित नसावं. 250 पेक्षा जास्त कॉल्स आणि आर्थिक व्यवहारांमधील सातत्य पाहता यात काही गंभीर साठलोट आहे का याची सखोल चौकशी करणं आवश्यक आहे. म्हणूनच प्रतिभा आणि त्यांचा मुलगा तन्मय या दोघांनाही मुंबईतील बेलाड इस्टेट येथील ईडी कार्यालयात हजर करण्याचे आदेश देण्यात आले. या संपूर्ण प्रकरणामुळे रुपाली चाकणकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. विरोधकांनी या मुद्द्यावरून सत्ताधारी पक्षाला घेरण्यास सुरुवात केली असून तपास यंत्रणांच्या निष्पक्षपातीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. भोंदूबाबा खरातच्या माध्यमातून राजकीय नेत्यांच्या पैशांची विल्हेवाट लावली जात होती का, हा या तपासाचा मुख्य केंद्रबिंदू असणार आहे. येणाऱ्या काळात ईडीच्या चौकशीतून कोणते नवे धागेदोरे हाती लागतील याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. आधीच हे प्रकरण रुपाली चाकणकर यांना चांगलंच महागात पडलंय, कारण रुपाली चाकणकर यांनी खरात प्रकरणात नाव आल्यानंतर आपली दोन्ही पदं गमावली आहेत. त्यांना मोठ्या राजकीय टीकेलाही सामोरं जावं लागलंय. राज्य महिला आयोगाचं पद हे राज्यमंत्री दर्जाचं पद असतं, त्याला अनन्यसाधारण महत्व असतं. अशा पदावर राहिलेल्या व्यक्तीचा थेट खरात सारख्या अत्याचार करणाऱ्याशी संबंध समोर आल्यानं हे पद तर गेलंच, चाकणकरांकडून पक्षाचं प्रदेशाध्यक्ष पदही काढून घेण्यात आलंय. त्यानंतर चाकणकर या सध्या कोणालाही दिसणंही कठीण झालंय. त्यात आता प्रतिभा चाकणकर यांना समन्स प्राप्त झाल्यानं पुन्हा दोन्ही चाकणकर बहिणी चर्चेत आल्या. एकीकडे सत्तेचा गैरवापर करून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप विरोधकांकडून केला जातोय, तर रुपाली चाकणकर यांची आतापर्यंत साधी चौकशीही झाली नाही. त्यामुळे तपास यंत्रणांवरही अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. रुपाली चाकणकर यांच्या अटकेची मागणी होत असतानाही तपास यंत्रणा थंड असल्याचा दबावाखाली काम करत असल्याचा आरोप आता विरोधकांकडून करण्यात येतोय. आता प्रतिभा चाकणकरांची चौकशी हे मनी लॉन्ड्रिंगचे प्रकरण दोन्ही चाकणकर भगिनींना किती महागात पडणार हे येणाऱ्या दिवसातच कळेल. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.